या क्षणाची सर्वात मोठी बातमी, सोनम वांगचुक यांचे उपोषण सुटले. ठाकरे गटाचा सरकारला खडखडीत इशारा. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर मध्यरात्री उपोषण सोडले. उपोषण सोडताना त्या ठिकाणी काँग्रेस जनता पार्टीचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. वरून आता राजकारण पेटले आहे. खासदार संजय राऊत यांनी उपोषण सोडल्याचा आनंद व्यक्त करत कणकणीत इशारा दिला आहे. सोनम वांगचुक यांनी सर्वांसमोर उपोषण सोडले असते तर देश आनंदी झाला असता, हे माझं मत आहे. सरकारच्या विरोधात आपण उपोषण केलं, त्यांचे 2 मंत्री येतात आणि आपलं उपोषण सोडतात. त्या ठिकाणी जेवढ्या पण संघटना एकत्र झाल्या होत्या त्यातला एकही सदस्य उपस्थित नव्हता. किमान अभिजित दिपके किंवा राहुल गांधी हे पण उपस्थित नव्हते. हे तरी उपस्थित असायला पाहिजे होते. सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या हे पण आता संभ्रमच आहे. जी मूळ मागणी होती देवेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा, ती पण मागणी आता संपुष्टात येताना दिसत आहे. मागणीचे काय झाले हे देशाला सांगावे लागेल. धर्मेंद्र प्रधान यांना का वाचवलं जात आहे हे पण देशाला सांगावं लागेल. सोनम वांगचुक यांचं उपोषण काय कामाचे? एवढे जंतर मंतरवर लोक पोहोचले, त्यांचा पण काही उपयोग नाही. एक मुलगी शहीद झाली व अमित शहाच्या पोलिसांनी लाठीचार्ज केला. या सगळ्यांचा विचार सोनम वांगचुक यांनी करायला हवा होता, असे संजय राऊत म्हणले आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.